महिंद्रा स्पोर्ट्स अपना फील्ड सजाती हुई, बहुत ही खूबसूरत मौसम है इस वक्त। चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे खिली हुई धूप है, हवाएं अब बह रही है और महिंद्रा स्पोर्ट्स की पूरी टीम अब मैदान में आती हुई। महिंद्रा स्पोर्ट्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे। पंचांना देखील एक विनंती असेल की आपण ग्राउंड मध्ये प्रवेश करायचा आहे। सलामीची जोडी देखील तयारीमध्ये आहे आणि आबामध्ये प्रेक्षक जे आहेत क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाहीये, कारण की आपला मान्यवर कक्ष बघितला तर सकाळपासून खचाखच भरलेला आहे। त्याचबरोबर आशा पाटील नांदी स्टँड मध्ये देखील प्रेक्षक काही जमतात आणि त्याचबरोबर आमचे मेन स्टँड आहे जो मेन गेटच्या बाजूला आहे, त्या बाजूला आपण पाहतोय की प्रेक्षक जमत आहेत। आणि आता मात्र आपण बोलणार आहोत एक बलाढ्य संघामध्ये लढत होत आहे, त्याच्यामध्ये नाणेफेक जिंकले महिंद्रा स्पोर्ट्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सामना हा 4 षटकांचा आहे, 4 गोलंदाज गोलंदाजी करणार आहेत, निश्चित लक्षात घ्यायचं आहे। पंच ग्राउंड मध्ये जात आहेत। एसटी स्टैंड के अतराफ के इलाकों में हमारी आवाज नहीं पहुंच रही है, प्लीज वहां के ज्वाइंडर से हम रिक्वेस्ट कर रहे कि हमारी आवाज को वहां तक पहुंचाए। निश्चितच आज देखील जॉइंटरांना एकच विनंती असेल की भरपूर काही असे क्रिकेट प्रेमी आहेत की ती जे बलाढ्य संघांचे सामने बघण्यासाठी तरसत आहेत आणि लाईव्ह टेलिकाशी जोडलेले आहेत। निश्चित कोणत्या प्रकारचा लाईव्ह जो आहे कट न झाला पाहिजे आणि निश्चित साफ सुथरा हा लाईव्ह पाठवायचा आहे आपण। हेलो, इतने जोर से मैं चिल्लाऊंगा ना कुछ घंटे कमेंट्री करो। पंच जात आहेत ग्राउंड मध्ये, आपण पाहताय शाहिद मुमीन सर, त्याचबरोबर फारुख वर्डी सर आपण पाहतायत, त्याचबरोबर शकील कुटी सर आपण पाहताय जात आहेत आणि सामन्याला सुरुवात होणार आहे। निश्चितच सलामीची जोडी आपण पाहताय सन ऑफ भिवंडी सूरज जोशी, त्याचबरोबर छोटू अर्थात रुपेश पाटील सर। चांगली सलामीची जोडी ग्राउंड मध्ये प्रवेश झालेली आहे। नहीं, पिछले कुछ मैचेस में सोमनाथ ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन ये जो विकेट है जिसपे रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है, यही कारण है कि छोटू को भेजा है जो रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेज करते हैं। सामन्याला सुरुवात होत आहे। आपण पाहताय लेट देवीदास चषक 2017 स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आहे। सुपर संडे आपण पाहताय आणि सुपर मुकाबला माझ्या समेत वाईस ऑफ ठाणे सिद्दीक भाभी सर आहेत, त्याचबरोबर आपण पाहताय ऑफिशियल स्कोरिंग राजू पाटील आहेत, आदर्श शिक्षक देखील आहेत आणि निश्चितच वेल काढून आपण पाहताय स्कोरिंगचं काम करत आहेत। तर सामन्याला सुरुवात होणार आहे। आपण पाहताय सलामीची जोडी खेळपटू गेलेली आहे। महिंद्रा स्पोर्ट टीम मीटिंग जी आहे ती करत आहेत, कोणत्या प्रकारे हा क्रिकेट खेळायचा आहे हे दोन्ही संघामध्ये चर्चा चालू आहे। आपण सन ऑफ भिवंडी सूरज जोशी आणि रुपेश ही सलामीची जोडी खेळपट्टीवर। टफ इनकाउंटर बिटवीन महिंद्रा स्पोर्ट एंड बालाजी एंड टफ इनकाउंटर बिटवीन गैसुद्दीन शेख एंड सूरज जोशी। अगदी बरोबर सिद्दीक भावे साहेब म्हणत आहेत, कारण की रँकिंग 1 नंबरवर चाललेला हा गॅसुद्दीन आपण पाहतो, त्याच्याच पाठीमागे पाठलाग करताना सूरज जोशी सन ऑफ भिवंडी आपण पाहताय। हा सामनाच ठरवेल सर टॉप 4 कोण आहे, निश्चितच पाहणार आहोत आपण, कारण की गॅसुद्दीनने भिवंडी सिटी मध्ये 4 मॅन ऑफ द सिरीज घेतलेले आहेत, तर ओपनचा विचार केला तर 5 मॅन ऑफ द सिरीज गॅसुद्दीनच्या नावावर आहे। ये भी तो नहीं भूलना चाहिए कि सूरज जोशी 2 मैन ऑफ द सीरीज ले चुके हैं, लेकिन परफॉर्मेंस बेसिक पे तीसरे नंबर पे सूरज केनी है जो कि युतिका के कैप्टन है। अगदी बरोबर, युतिका स्पोर्ट्स संघाचा सूरज कोण विसरणार त्याला, त्याने एनसीबी चषकामध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली होती संघासाठी आणि अष्टपैलू कामगिरी केली होती। सामन्याला सुरुवात करायची पप्या खारीक टीम कॅप्टन्स प्लीज, आपण रिक्वेस्ट आहे आमच्या आयोजकाकडून की वेल जो आहे आपण जास्त घेत आहेत, लक्ष घ्यायचं आपण, पण आपल्याकडे 4 षटक आहेत, 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी टाइम आहे, लक्षात घ्या। आपण मोठे प्लेयर आहात, महान प्लेयर आहात, आपण निश्चित आपलं नाव आहे संपूर्ण जगभरात, निश्चित आपण त्या वेळेच्या बाबतीत आपण आपलं नाव जो आहे लौकिक ठेवायचं आहे। निश्चित हमारी आवाज इस वक्त तो ओली गांव में नहीं पहुंच रही है, प्लीज वहां के ज्वाइंडर से मैं रिक्वेस्ट कर रहा हूं कि हमारी आवाज को वहां तक पहुंचाए प्लीज। पंकज येतोय गोलंदाज, रनअप घेतोय गोलंदाजीचं, निश्चित आपण बघणार आहोत एक बलाढ्य लढत आपण पाहतोय। आज निश्चितच वापसी होते सुरेश पारधी, मागच्या मॅच मध्ये नव्हते, आज त्यांना आपण निश्चित पाहतोय ठीक आमच्या समालोचक कक्षासमोर आहेत।
लेकिन इस ग्राउंड के इतिहास को हम देखें तो सुरेश पारदी इस ग्राउंड के सबसे सक्सेसफुल बॉलर रहे। उन्होंने हमेशा अच्छी गेंदबाजी की है इस ग्राउंड पर। टक्कू जैन हमसे जुड़ते हुए द मैन 3-in-1 चैलेंज के एक ऐसी पर्सनालिटी है जो कभी भी कुछ भी कर सकते हैं, सब पे उन्हें महारत हासिल है। उन्होंने अच्छा सहयोग किया है, कमेटी उनका आभार व्यक्त करती। थैंक्स टू लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर, थैंक्स टू चैलेंज स्पोर्ट्स, थैंक्स टू चैलेंज ऑल फैमिली and thanks to Takku Jain, he always with us. अगदी बरोबर सांगत आहे सिद्दीक भावे सर, कारण की चॅलेंज परिवाराने निश्चितच या स्पर्धेचे निश्चितच तन मन आणि धन जे आहे लावलेलं आहे। तर पंकज गोलंदाज येतोय, मॅन फ्रॉम कारोली, राईट टू मोर द विकेट टाकतोय, सामना करतोय छोटू। सुंदर चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, आपण पाहते लॉंग क्षेत्रामध्ये ते गच्चार क्षेत्ररक्षण गॅसुद्दीन याच्याकडून होता आहे आणि त्यावर 2 धावा पूर्ण करते रुपेश। Yes, this is the sloppy work in outfield from Gasuddin Sheikh. Driven in front of wicket from Rupesh. He off the mark with 2 and Balaji sport 2 for no wicket. चांगली सुरुवात पाहायला मिळते, संघाचं खातं खोलते फलंदाज रुपेश अर्थात छोटू। चांगली सुरुवात आपण पाहताय, थोडीशी मिस फील्ड झाली होती हलकीशी गॅसुद्दीन याच्याकडून। फाईट मोर द विकेट पंकज। पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ शॉट चेंडू होता, एसटी रक्षक आपण पाहू शकता सुजित। सुंदर अशा रीते चांगली एसटी रक्षक पाहायला मिळते। जब नंबर 1 विकेट कीपर विकेटों से चिपके हुए तो कौन सा बैट्समैन है जो आगे बढ़ने की हिम्मत करेगा? क्या कलेक्शन करते हैं गेंदों का, क्या गैदर करते हैं सुजीत नाईक। अगदी बरोबर, चांगला प्रतिसाद मिळतोय गोलंदाजाला। गोलंदाज करतोय पंकज, राईट मोर द विकेट जातोय। पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आकाश पाटील चेंडूला फील करतोय, त्यावर 1 धाव मिळतोय। स्ट्राईक लोटेड केले होते, स्ट्राईक आता मात्र सन ऑफ भिवंडी सूरज जोशी याच्या हातामध्ये जातोय। यस, आय थिंक अ लवली लुकिंग ड्राइव फ्रॉम रुपेश, कॉन्फिडेंट लुकिंग ड्राइव, ही पिक्स ऑन द ऑफ वॉली एंड driven nicely all on the ground to deep extra cover. राईट मोर द विकेट, अशा पाठी नॉर्थ स्टँड एन कडून पंकज मॅन फ्रॉम कारिवली सामना करतोय मॅन फ्रॉम पिंपलघर, आपण पाहतोय सूरज जोशी। अप्रतिम यावर्षी नीचे टच मध्ये असलेला हा फलंदाज, इन्फॉर्म बॅट्समॅन आपण बोलतो त्याला, पंकज राऊंड द विकेट जातोय। डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय सूरज जोशी। चांगली सुरुवात पाहायला मिळालेली आहे पहिल्या 3 चेंडूमध्ये, पंकज याच्याकडून चांगली गोलंदाजी होत आहे। 4 षटकांचा हा सामना। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू खेळून काढला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्याबरोबर पूर्ण करते। रन इन द बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळते सिद्दीक बाबे सर, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट करते तो म्हणजे सन ऑफ भिवंडी सूरज जोशी। बहुत बढ़िया ड्राइव, बिल्कुल आंखों के नीचे शॉट खेला था। ये देखिए अंदर आती हुई गेंद, बहुत ही दिलकश स्ट्रोक, ठीक गेंद के ऊपर आकर 1 को 2 में बदलते हुए छोटू बहुत तेज रनिंग बिटवीन द विकेट करते हैं। इस बीच गेंद ऑफ स्टंप के बाहर वाइट, लेकिन बढ़िया गैदर किया विकेटों के पीछे। निश्चितच एसटी रक्षक आपण पाहताय, भिवंडीचा नंबर 1 एसटी रक्षक आपण पाहतोय सुजित याला। सुजित आपल्या गोलंदाजीला प्रतिसाद करतोय, चेंडू टाकला होता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, वाईट घोषित केलेल्या पंचाने। पंकज राऊंड द विकेट, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये जातोय, आकाश पाटील चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत 1च धाव मिळेल या चेंडूवर। एका धावने संघाची जी धाव संख्या आहे आपण पाहतोय 7च्या घरामध्ये। सिद्दीक भाई सर 7 धावा झाले धाव फलकावर। बड़ी बात है कि गेंदों को मिडल कर रहे, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक था, स्लॉक किया था, बढ़िया फील्डिंग डीप में आकाश की, बढ़िया थ्रो। वियान मित कुमार सेमीफाइनल में पहुंच चुकी है और अगले टॉस के लिए मैं आवाज देना चाहूंगा मैगी 11 के कैप्टन और बी इंडियन के कैप्टन पंकज। पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला बॅटवर घेतला जातोय, चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सचिन गायकवाड आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि सन ऑफ भिवंडी सूरज जोशी हा फलंदाज बाद होतोय। धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितच स्वरूप आपण पाहतोय रनआउट। बड़ा झटका, ये देखिए निराश कदमों से वापस जा रहे हैं। ड्राइव किया था हेलीकॉप्टर स्ट्रोक, बढ़िया फील्डिंग सचिन गायकवाड की, कॉल भी सूरज का था, स्टंप्स के ऊपर बहुत तेज थ्रो पहुंचा था,
कोई गलती नहीं की, दूर रह गए वहां पे सूरज जोशी। बड़ा झटका लगता हुआ अपने आप से मायूस है सूरज जोशी। बहुत ही क्लास क्रिकेटर हैं। कुछ ऐसे क्रिकेटर हैं जो न सिर्फ उन्होंने क्रिकेट अच्छा खेला है, यहाँ तक उनके डिसिप्लिन का मामला है वो बहुत ऊंचा है, इसीलिए तो उन्हें जेंटलमैन कहा जाता है। चाहे फिर दीपक मडवी का नाम हो, चाहे सूरज जोशी का नाम हो, चाहे फरूक मुन्ना का नाम हो, कई ऐसे खिलाड़ी हैं। अगदी बरोबर। आपण बघितलं चेंडू चेंज करणार आहेत कारण की चेंडू निश्चितच आकारामध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे चेंडूच्या। मात्र फलंदाज बाद झालेला आहे सूरज जोशी, मॅन फ्रॉम पिंपलघर आपण पाहतोय आउट झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये। नवीन फलंदाज कालच्या मध्ये निश्चितपणे वर्षभर गाजवलं होतं आपलं अभी, हा फलंदाज येतोय खेळपट्टीवर। नहीं, ये तो बहुत बड़े बैट्समैन है। बाएं हाथ के बैट्समैन जितने भी है तालुका क्रिकेट में, मैन ऑफ क्राइसिस अभी की बात ही कुछ और है। पूरा 4 साल का इतिहास बालाजी का देखिए, जब भी जरूरत पड़ी आवी ऊपर आए, जब भी जरूरत पड़ी अच्छा खेला। 4 ओवर का मैच है, देखना है गेंदबाजी के लिए सुरेश पारदी। इस ग्राउंड पे जो बेस्ट बॉलिंग फिगर है वो विश्वास मात्रे के नाम है, और उसके बाद वो बेस्ट बॉलिंग फिगर सुरेश पारदी के नाम है। जुने चेंडू अवेलेबल नहीं है, प्लीज जरा कोपरट करायचा आहे। अंपायर आपको पिच पे घसकर उसकी शक्ल बदल देना है, क्योंकि पुरानी गेंदे दस्तयाब नहीं है। आपण बघितलेलं आहे की मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली पंकज याने 8 धावा दिल्या, तब्बल एक चांगला रनआउटच्या स्वरूपात चांगला विकेट काढून दिला आपल्या संघासाठी। तर धावफलक 8 झालेला आहे आणि निश्चितच आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये देखील मान्यवर येत आहेत, त्याचबरोबर जे क्रिकेट प्रेमी आहेत निश्चित क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाही, आपण ते बघत आहोत। आशा पाटील स्टँड मध्ये देखील भरपूर प्रेक्षक येत आहेत, सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते। या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय लेट देवीदास ट्रॉफी 2017 मध्ये वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय मॅच नंबर 2 पाहतो आपण बालाजी स्पोर्ट अँड महेंद्र स्पोर्ट संघ नाणेफेकी जिंकून शतरक्षण करण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये शतरक्षण करताना गोलंदाज पंकज मॅन फ्रॉम कारोली या गोलंदाजाने 8 धावा दिल्या आणि सन ऑफ भिवंडी सूरज याचा रनआउटच्या स्वरूपात विकेट घेतला आपल्या षटकामध्ये। गेंदबाजी के लिए गयासुद्दीन शेख को लगाया गया है। एक बात जरूर है कि भले से सुरेश पारदी सीजन में स्ट्रगल कर रहे हैं, लेकिन इस ग्राउंड पे आप उनके इतिहास को उठा के देखिए, हमेशा उन्होंने अच्छी गेंदबाजी की है। अगर सुरेश पारदी महिंद्रा के लिए फॉर्म में आ गए तो फिर बल्लेबाजों के लिए बहुत कठिनाइयां पेश कर सकते हैं। क्लास कभी भी नहीं मरता है और उतार चढ़ाव तो हर खिलाड़ी के साथ लगा हुआ है। पारदी का उरूज भी आपने देखा है। पारदी इस वक्त जरूर स्ट्रगल कर रहे हैं, लेकिन एक ऐसे गेंदबाज है जो कभी भी वापसी कर सकते हैं। अगदी बरोबर। या ग्राउंडचा विचार केला तर पारदी यांनी निश्चित गाजून ठेवलेला आहे हा ग्राउंड। आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे। एबी गयासुद्दीन येतोय मॅन फ्रॉम भिवंडी, देशाचा टॉप 1 चा हा अबोबाते खेळाडू। पहिला चेंडू ऑफ स्टंपर चेंडूचा कट केले, दिशा दिली आहे चेंडूला, गलीमध्ये चेंडू जातोय, एकच धाव मिळली या चेंडूवर। विशाल पाटील मॅन फ्रॉम अबोबाते सारंगगाव फील्डिंग करतोय। ये अभी का शॉट था, गेंद को आने दिया था, देर से खेले थे, टैप किया था बैकआउट ऑफ द पॉइंट। सर आपण आपल्याला एक सांगू इच्छितो, बांगलादेश विरुद्ध भारत ही टेस्ट मॅच चालू आहे, त्याच्यामध्ये बांगलादेश संघाचा निश्चितच सर न्यूजच्या माध्यमातून असं विचार केला होता की बांगलादेश इंडियाला पराभूत करू शकतो। मात्र दुसऱ्या 2 दिवसामध्ये इंडियाने जे धावा बनवल्या त्या बांगलादेश डोक्यावर हात देऊन खेळत आहेत। गयासुद्दीन पुन्हा एकदा मोठा पटका पाहतो, बॅट मधून निघतो चेंडू, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जातोय, मॅन फ्रॉम सारंगगाव विशाल पाटील चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव मिळेल या चेंडूवर। सिंगल धावाची जी लाईफ लाईन आहे ती आपण पाहतोय बरकरार ठेवतात दोन्ही फलंदाज। धाव संख्या धाव फलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय, डबल फिगर 10 धावा। भिवंडीचा निश्चितच मी तर म्हणेल बुलंद आवाज, कारण की गेल्या 25 वर्षापासून जो समालोचक कक्षामध्ये आपण पाहतोय सिद्दीक भावे सरांना
गेले 25 वर्षापासून ती कॉमेंट्री करत आहेत. पूर्ण भिवंडीचा इतिहास त्यांच्या निश्चित डोक्यामध्ये. आणि मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये पारधी चेंडू खाले. पारधी चुकी करू शकणार नाही, कारण की सिद्दीक भावेसर तुम्हाला तर माहिती असेल, बाउंड्रीवर मागे धावून जाणारा हा गोलंदाज आणि फलंदाज आणि हा इस सीजन का सबसे अच्छा कैच सुरेश पारदी के नाम है, अंजुमन ट्रॉफी में पीछे भागते हुए. लेकिन ये देखिए किस तरह से जगह दी थी हाथ खोलने के लिए, बैकफुट पे गए, दूर से खेला था, पंच हवा में नीचे रख नहीं पाए. कोई गलती नहीं की सुरेश पारदी ने. जहां तक सुरेश पारदी, जैसा कि आपने बताया, उनका अभी तक का बेस्ट कैच ऑफ द ईयर है जो उन्होंने पीछे भागते हुए पकड़ा. यहां पर पहले दिन मैगी ने विकेट कीपिंग पे एक लाजवाब कैच पकड़ा था. जो 3 कैचेस हैं इस सीजन के, सुजीत पाटिल ने बहुत अच्छा कैच पकड़ा था मापोली क्रिकेट धमाका में. ये जो 3 से 4 कैचेस है, इन्होंने इस सीजन में रंग भर दिया है. लेकिन नंबर 1 पे अभी भी सुरेश पारदी का कैच. नए बैट्समैन सुफियान शेख. आज भले से संडे है, ये जो सुफियान शेख है ना, इनका तो काम है बस दे, और कभी कभी विकेट भी दे देते. अगदी बरोबर. व्यासपीठावर बालाराम म्हात्रे, पोगावचे समाजसेवक, त्याचबरोबर बालाराम पाटील, साविंद्रेचे समाजसेवक, ते देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गॅसुद्दीन राईट आर्म ओव्हर द विकेट. आपण बघितला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. अडवण्याचा प्रयत्न होणार, कारण की पहिल्या टप्प्यानंतर मिड विकेटचा बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. ये चैलेंज क्रिकेट ग्राउंड है जहां पर ऑन साइड में जो सख्त रोड है उस पे अगर गेंद टप्पा खाती है तो फिर खिलाड़ियों के ऊपर से चली जाती. अब गेंद ऊपर से जाए या पानी ऊपर से जाए, दोनों सूरतें अच्छी नहीं रहती. बघितलं आपण अखू टप्प्याचा चेंडू होता. छोटू एक दिग्गज फलंदाज आहे आणि बालाजी संघासाठी स्टार्ट चांगला केला होता. त्यानंतर एक पुन्हा एकदा बाउंड्री अर्जित करतोय. 4 धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. 14 धाव फलक आपण पाहतोय. या षटकात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 4थ्या चेंडूवर 4 धावा खर्च करतोय गॅसुद्दीन. पुन्हा एकदा मी तर म्हणेल मोठा फटका बॅट मधून निघतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. बहुत खूबसूरत शॉट, पैरों के सामने फ्लिक कर दिया था. गेंद हवा से बातें करती हुई 6 रन. बहुत ही दिलकश स्ट्रोक देखना चाहेंगे रिप्ले में. गैसुद्दीन शेख ने अंदर लाए थे. ये देखिए एफर्टलेस फ्लिक, फ्लिक विथ रिस्क जिसे कहते हैं. गेंद दूर कहीं बैकवर्ड स्क्वायर एक बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन. रुपेश छोटू को जो ऊपर भेजा था वो क्यों भेजा था, साफ सामना हो गया है. क्योंकि 15 पे बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 20 रन हो चुका है 2 विकेटों के नुकसान पे. चांगल्या गोलंदाजी समोर सर चांगली फलंदाजी करणं म्हणजे तर चांगल्या गोलंदाजाला संकेत ठेवणारा हा फलंदाज छोटू अर्थात रुपेश पाटील. आपण पाहतोय मॅन फ्रॉम सुरई गावचा हा सुपुत्र आपण पाहतोय फलंदाजी करतोय खेळपट्टीवर. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीवर संघाची धावसंख्या जी आहे आपण पाहतोय 20 धावा झाल्या धाव फलकावर. निश्चितच व्यासपीठावर बालाराम म्हात्रे पोगाव समाजसेवक व्यासपीठावर विराजमान आहेत. त्याचबरोबर बालाराम पाटील देखील चाविंद्राचे ते आहेत दिग्गज समाजसेवक, ते देखील उपस्थित आहेत. आपल्या दादा मनापासून हार्दिक स्वागत आहे. चाविंद्रा स्पोर्ट आयोजित आपण मध्ये लेट देविदास ट्रॉफी 2017 मध्ये वेलकम वेलकम दादा. निश्चितच त्याचबरोबर या स्पर्धेचे वन मॅन शो आपण पाहतोय. सुरेशजी पाटील, त्याचबरोबर आतिश पाटील, त्याचबरोबर त्यांचे असे खंबीर समर्थक आहेत. निश्चित या स्पर्धेसाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. पुन्हा एकदा सामना चालू होतोय, कारण की चेंडूचा आकाराच्या मुलं थांबलं होतं. गॅसुद्दीन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये नो लाईन्स मध्ये टप्पा पडतोय. बॅकवर्ड क्षेत्रामधून डीप मधून विशाल पाटील चेंडू पर्यंत येतोय. डायरेक्ट हिट होतोय, मात्र सुरक्षित आपल्या क्रीज बॉक्स मध्ये पोहोचतोय. तो म्हणजे छोटू. सर काय वाटतो सर, डायरेक्ट हिट केली होती विशाल पाटील याने. गजब का थ्रो था, लेकिन अपनी क्रीज में पहुंचे थे. और वैसे भी जब तीसरे अंपायर की सुविधा नहीं होती तो संदेह का लाभ बैट्समैन को दिया जाता है. ये देखिए एक ही एक्शन में गेंद को पकड़ा था. बहुत ही खूबसूरत थ्रो, सीधा स्टंप से टकराता हुआ. अच्छा निर्णय अंपायर का.
तर 2 धावा पूर्ण होत आहेत. आपण पाहताय 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकामध्ये 22 धावा तब्बल जमा केलेल्या आहेत बालाजी स्पोर्ट मध्ये. अजूनही 2 षटक बाकी आहेत. ज्या प्रकारे फलंदाजी होते बालाजी स्पोर्ट या संघाची की चांगली गोलंदाजी करून आपण पाहतो बालाजी स्पोर्ट या संघावर महेंद्र स्पोर्ट दबाव टाकते की ते सांगण्यासाठी मायक्रोफोन येत आहेत. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर. Thank you, Sandesh Patil. You are watching late Devidas Smurti Cup 2017. Welcome all of you wherever you are. From Advocate Suresh Patil, Atish Patil, Sandesh Patil and Vicky Sport Chavindra. Vihan Mitkumar qualify for the semi-final. Second quarter final between Mahindra Sport and Balaji. End of the second over. Score is 22. What an excellent batting from Rupesh Chotu, who made 17 so far. Here goes Suresh Pardi brought into the attack now. Suresh Patil on VIP dice and Suresh Pardi on ground. Here we go. Turn from Asha Patil northeast end. Left arm round wicket. Goes to Sufyan. Put away. Very nicely. 6 runs. Loosener delivery from Suresh Pardi and taken a fully advantage. And today is the Sunday and first day from Sufyan Sheikh. अगदी बरोबर. आज संडे आहे आणि पहिल्याच चेंडूवर डेट आला सिद्दीक भावे सर. Yes, Vivek Patil joined with us. Vicky Sport Chavindra is a very good player he is and one of the handsome men in cricket. His score was up to 28 for the loss of 2 wickets. Sufyan Sheikh opened his account with in his style. Today is a Sunday and he hits over the mid wicket. Loosener from Pardi. Pardi reaches bowling mark. Long run up to the wicket now. Turn from Asha Patil northeast hand. Left arm round wicket. Here we go. Goes to Sufyan. Another biggie. No chance for Papaya Kharik. And ball is just crossed the fence. Calculated 6. What a batting from Sufyan Sheikh. He is a dangerous customer now. 2 consecutive shot out of the ground for 6. So his score bouncing to 34 and slowly but surely I think the score is in danger zone. निश्चितच आपण पाहताय चांगली फलंदाजी जो सुफियान शेख 2006 मध्ये आणि 7 मध्ये रंगला होता तो सुफियान शेख पुन्हा एकदा चॅलेंज ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. 2 consecutive sixes so far. And here goes Pardi. Left arm round wicket. Bosto Sufyan tried to york. Bowler back drive. Slightly trembling on his follow through. 1-2 total now. Sufyan Sheikh moves up to 13 and Balaji moves up to 35. डेंजर झोन मध्ये जातोय धावसंख्या आपण पाहताय कारण की तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत सुरेश पारदेने 13 धावा खर्च केलेल्या आहेत. वापसी करावी लागेल गोलंदाजीमध्ये कारण की येणारे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आपण पाहताय सुफियान शेख चांगली फलंदाजी करतोय आणि छोटू. Here goes Pardi, left arm round wicket. Goes to Chotu, tried to slogging dash ball and finally Sufyan Sheikh is out in form of run out. The history created in Taluka cricket by Sufyan Sheikh. Once more, poor running between the wicket, risky single. Have a look at that, and Sufyan Sheikh on his way. Big wicket has gone now, and this is the way Sufyan gets out because in 3 balls he made 13 runs. Batsman tried to play a sweep stroke. Very fine work in Sufyan Sheikh nowhere near the picture. Unfortunately, back to the pavilion. Welcome Taj from Kalyan Road, the Maggie's fan.
अगदी बरोबर. आपण बघितलं सुपेश शेख पिक्चर मध्ये नव्हता आणि एसटी रक्षक आपण बघतोय सप्लाय पाहायला मिळतंय, कारण की जसं चेंडू हातामध्ये भेटलं तसं एसटीवर फेकून दिलं होतं सुजित नाईकेने. Yes, Guddu with us. The Maggie is one of the best player. Welcome Guddu also. Welcome Vivek Patil, Suresh Patil. Lot of people watching from the VIP dice. Third over in progress, and you are watching the second quarter final between Mahindra Sports and Balaji Sports. The next match between B Indian and Maggie, and the last match, last quarter, Pioneer and Viren Sport. This time, try to play in front of his wicket. Ball is travelling to deep point. 1-2 total now. The score was up to 36 for the loss of 3 wickets. Lot of matches going on television set. Pardi, left arm round the wicket. This time try to reverse sweep, ask for the question. Leg by signal from umpire. The impact is outside the leg stump. 15 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. आपण बघितलं पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा, त्यानंतर चांगली वापसी केली आपल्या गोलंदाजीमध्ये त्याने आणि तब्बल आपण पाहताय 15 धावा धावफलकावर अजूनही जोडल्या गेल्या. धाव संख्या होते ती 37 रन. सिद्दीक भाभी सर, 3 ओवर की समाप्ति 36 रन. ये मांगीलाल उर्फ मैगी को आप देख रहे हैं. 37 रन. ये विवेक पाटिल सुरेश पाटिल के साथ. विवेक पाटिल जो पिछले साल बल्ले से बहुत ज्यादा फॉर्म में थे विकी स्पोर्ट चाविंद्रा के लिए, इस सीजन में थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं. कई खिलाड़ी जो पिछले साल बहुत अच्छा खेल रहे थे या बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे थे, वो इस साल उतने अच्छा परफॉर्मेंस नहीं कर रहे. 3 ओवर की समाप्ति स्कोर है 37 रन. यहाँ से गेंदबाजी में राज बावलिया को बुलाया गया है. बहुत ही नामची खिलाड़ी हैं और चिरोबा कौन भी के वो कप्तान भी हैं, जिन्होंने आगरी राजा कप पिंपलास को जीता था ग्रामीण गढ़ से. वेळ आपण जो आहे जास्त घेतलेला आहे. प्लीज महेंद्र स्पोर्ट संघ आपण प्लीज सहकार्य करायचं. आपण आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि आपण पाहताय जो आपण पहिला सामना बघितला त्या संघाने थोडा एक्स्ट्रा वेळ घेतला. आजपर्यंत पहिली इनिंग चालू आहे. 4 षटकांसाठी आपण तब्बल निश्चितच जास्त वेळ घेत आहे. लक्ष घ्यायचे. पुन्हा एकदा सामना चालू होईल. समालोचन कक्षामध्ये सिद्दीक भावे असणार आहेत. अच्छा कसा चालू का बंद कर. 3 ओवर की समाप्ति स्कोर है इस वक्त 36 रन 37 रन. सॉरी, राज बावले की गेंद विद टाइट खेल दिया. स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर. विशाल पाटिल की अच्छी फील्डिंग. एक से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पे. मैगी 11 की कैप्टन और बी इंडियन की कैप्टन, आप दोनों को तैयार रहना है टॉस के लिए. राज बावलिया, राज आशा पाटिल नॉर्थ स्टैंड से मुड़ते हुए सामना करेंगे सुजीत पाटिल. अच्छी गेंद पिछले पांव पे जाके खेलना चाहते थे. लेंथ गेंद थी. 1 रन बनता हुआ 22 का. स्कोर आगे बढ़ता हुआ 39 पे पहुंचा है. सुफियान शेख ने फिर अपना विकेट फेंक दिया. सूरज जोशी ने भी वही गलती की. अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भले से रिकॉर्ड इंजमाम के नाम हो, लेकिन लोकल क्रिकेट में ये रिकॉर्ड सुफियान शेख के नाम है. इस मरतबा हुक करने की कोशिश. गेंद शॉर्ट लेग पे गई. अच्छा बाउंसर था वहां पर बावलिया का. 1 रन से स्कोर 40 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पे. दोस्तों, आज 12 फरवरी है. आज गुंडप्पा विश्वनाथ, मशहूर स्क्वायर कटर
का जन्मदिन है। 1949 में जन्म हुआ था। 1964 में रिची बेनो ऑस्ट्रेलिया के आज अपने टेस्ट कैरियर में आखिरी दिन खेले थे। उसके बाद बहुत ही मशहूर कमेंटेटर है रिची बेनो। इस मरतबा जगह दी थी हाथ खोलने की, पंच किया डीप एक्स्ट्रा कवर पे गैसुद्दीन शेख के पास, एक से ज्यादा कुछ भी नहीं, जगह दे बैठे थे गेंदबाज, बैकफुट पे जरूर चले गए थे, पंच किया था बहुत खूबसूरत अंदाज में। ये देखिए जंपिंग पंच, कल दानिश काजी बी इंडियन के स्लीपिंग स्वीप लगाए थे उन्होंने। दोनों कैप्टन को तैयार रहना है टॉस के लिए। राज बावलिया लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए घूम के मारने की कोशिश और रन चुरा लिया। लेग बाय का इशारा। चाहे आप सर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राज, अर्थात मॅन फ्रॉम आपण पाहतोय कोणगाव, निश्चितच चांगली गोलंदाजी। आतापर्यंत 5 चेंडू टाकला गोलंदाजाने, फक्त 2 धावा तब्बल खर्च करतोय आपण पाहतोय। गेंदबाजी कर रहे हैं राज। ये स्कोर अच्छा इसलिए कि सूरज जोशी बहुत अच्छे फॉर्म में। इस मरतबा झुक के खेलने की कोशिश, 1 रन बनता हुआ शॉट वाइडिश फाइन लेग पे गेंद को उठाया बाई। अंपायर ने ओवर घोषित कर दिया है। तो कुल मिलाकर रन बने 43 रन और 44 रनों की चुनौती इस वक्त महिंद्रा के सामने। आइए दोस्तों, अगले टॉस, तीसरे क्वार्टर फाइनल का टॉस होने जा रहा है। खेलने वाली टीमें हबीब अंसारी फेम टीम बी इंडियन और मांगीलाल उर्फ मैगी फेम टीम मैगी 11। आइए हम टॉस की तरफ बढ़ रहे हैं। दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस के लिए आगे आना है। मैगी 11 के कैप्टन हरिकेश मुझसे जुड़ते हुए, बी इंडियन के कैप्टन दानिश उर्फ डीके। निश्चित एका बाजूला कॉइनचे आपण बघतो संदेश पाटील यांचं निश्चितच लोगो आहे। तर आपल्यामध्ये संदेश पाटील यांचं देखील आगमन झाले। वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे। हो टू सिद्दीक बाबे सर। और संदेश पाटिल के हाथों से हम टॉस करने जा रहे हैं, जो मेरे साथ जुड़ते हुए। ये सिक्के पे भी उनकी तस्वीर है, बैकग्राउंड में भी वो है, और एक तरफ विकी स्पोर्ट चाविंद्रा। इस मरतबा टॉस को जीता है बी इंडियन ने। दानिश, आपने टॉस जीता है, क्या करना चाहिए? फील्डिंग करना चाहते। कल शाम में जो मुकाबला खेला था उसमें कोई चेंजेस है कि टीम वही है? वही टीम है। ये बताइए कि टॉस जीत के फील्डिंग करने का जो फैसला लिया है उसके पीछे क्या ये रीजन है कि साहिबान फक्की फॉर्म में आप अच्छा खेल रहे हैं, या फिर गेम प्लानिंग का हिस्सा था? नहीं, हम लोग कम से कम स्कोर में रुकना चाहते हैं और उसको फिर इजी चेस करना चाहते हैं, बस यही प्लानिंग है हमारी। यस, एक आखिरी सवाल कि इस अहम मुकाबले में वो कौन से गेंदबाज है जिससे दानिश ज्यादा अपेक्षा रखते हैं कि मैगी के ज्यादा से ज्यादा विकेट ले? हमारे सब गेंदबाज से ज़्यादा अपेक्षा है कि कम से कम रनों से रोके उनको। लगातार दूसरी मर्तबा क्वार्टर फाइनल खेल रहे हैं आप, एनसीपी में भी खेले थे, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, टूर्नामेंट काफ़ी अच्छा है और मेरे एरिया का टूर्नामेंट है और मैं इधर डेली प्रैक्टिस करता हूँ। ये टूर्नामेंट बहुत अच्छा है। क्या हम माने कि बी इंडियन इस ग्राउंड पे कहीं बड़े इतिहास रख रही है? बी इंडियन जीत के सेमीफाइनल के दौर की तरफ बढ़ने की कोशिश कर रही है। इंशाल्लाह जरूर। ऑल द बेस्ट। हरिकेश, ये बताइए कि मैगी 11 ने पूरे सीजन में अच्छा क्रिकेट खेला, लेकिन कहीं ना कहीं एक मौका ऐसा आया जहां बड़े मैच की टेम्परामेंट और लक फैक्टर दोनों आपके खिलाफ गया। आप क्वार्टर फाइनल खेल रहे, कैसा लग रहा है? सर बहुत अच्छा लग रहा है क्वार्टर फाइनल खेलते हुए हम लोग को, और कोशिश करेंगे अच्छा खेल के नेक्स्ट मैच जीतने की पूरी कोशिश करेंगे हम लोग। ये बताइए कि इस अहम मुकाबले में
4 ओवर में बी इंडियन जैसी टीम के सामने आप कितने रन रखना चाहेंगे? ज़्यादा से ज़्यादा हम लोग 40 से 45 तक रन को रखने की पूरी कोशिश करेंगे। और हरिकेश, सवाल कई दर्शक करते हैं कि हरिकेश जब इतने अच्छे फॉर्म में, इतने अच्छे बैट्समैन है, ऊपर क्यों नहीं बल्लेबाजी करते? आज किस नंबर पे आएंगे? देखेंगे सर, सिचुएशन के हिसाब से देखेंगे। फिलहाल तो जो बैट्समैन ओपनिंग और वन डाउन जा रहे हैं, अच्छा परफॉर्मेंस करके दे रहे हैं, उसके सिचुएशन हिसाब देखेंगे, जहाँ जरूरत पड़ेगी वो हिसाब से बैटिंग पे आएंगे। अपेक्षा करें कि मैगी अब पहली मर्तबा सेमीफाइनल की तरफ देख रही। जी बिल्कुल। All the best. The news from the ground is the Indian won the toss. They decided to bowl first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक भावे सर. टॉस जो आहे बी इंडियन या संघाने जिंकलेला आहे. यानंतरचा होणारा सामना मात्र जर विचार केला, टार्गेटचा विचार केला, 44 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे, तो म्हणजे महेंद्र स्पॉट बहादूर या संघासमोर प्रत्येक षटकामागे 11 धावांचा स्क्रीन रन रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर प्रेक्षक जमत आहेत, त्याचबरोबर व्हीआयपी डायस देखील सजत आहे, मान्यवर येत आहेत आमच्यामध्ये. सर्वांचं मी पुन्हा एकदा घेऊन जातोय मी लेट देवीदास चषक 2017 मध्ये आणि सामन्याला सुरुवात करणार आहे. कारण की ग्राउंड मध्ये पंच पुन्हा एकदा आपल्याला दिसत आहे. शकील कुटी सर मेन पंच, स्केरलेग क्षेत्राचे पंच आपण पाहत आहे फारुख बर्डी सर, तिसरे पंच आपण पाहत आहे शाहिद मोमीन सर आपण पाहत आहे. मापोली क्रिकेट धमाका अदनान बाबे ने काफी नाम कमाया था, लेकिन हर संडे को अब मापोली में लेदर क्रिकेट के टूर्नामेंट्स हो रहे हैं. इस वक्त जो मुकाबला चल रहा है T20 मापोली क्रिकेट धमाका में, मुमरा ने अपने निर्धारित 20 ओवर में 120 रन बनाए 8 विकेटों के नुकसान पे. जवाब में नानावती विले पार्ले को 121 का लक्ष्य रखा है. निश्चितच महापोलीमध्ये देखील आपण पाहतोय जो लेझर क्रिकेट आहे चालू आहे आणि त्याच ट्रॉफीमध्ये ऐलान केलं होतं की त्या ग्राउंडवर लेदर क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण बोलूया सर, सामन्याला सुरुवात झाली. सलामीची जोडी खेळपट्टी आपण पाहतोय. ओपन करण्यासाठी गॅसुद्दीन एबी आणि त्याचबरोबर सुजित नाईक मॅन फ्रॉम कारोली आपण पाहतोय येतोय आणि सामना सुरू होतोय. कासिम बाबू निश्चितच शोल्डर जो आहे फ्री करत आहे. पाहूया सामना जो आहे रोमांचक स्थितीमध्ये आहे. Yes, he is a pace and curious bowler like Yasir Sheikh, Kasim Babu, Santosh Madvi, lot of name in Taluka cricket. Asif Sheikh from Waki Sport Mapoli, Jilani from Pioneer. They are the pace and curious bowler in this season. कासिम बाबू गोलंदाज साबून मध्ये अशा पाटी नाव ते स्टँड इन करून राईट आर्म ओव्हर द विकेट टाकण्यासाठी सज्ज होत आहे. समोर असणार आहे तो म्हणजे गॅसुद्दीन. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, शॉर्ट थर्मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड सेट क्षेत्र आणि स्केअर लेग क्षेत्र मिड विकेट. And here goes Kasim Babu facing him Yasuddin Sheikh. First ball left lawn, right decision away from the off stump. He bows in Dusra Molla. White signal from umpire. Mahindra off the mark with 1, chasing a target of 44. The asking run rate is 11.00. Now Kasim Babu having a word with umpire Shakil Koti. Each and every run very very important for both sides. This time lovely looking push, they go for 1 and they settle for 1. Nice delivery up to the batsman and under the eye, lovely looking push from Yasuddin Sheikh. He off the mark, his score is 2 for no wicket. Raju Dasri joined with us, one of the best fielder and one of the killeristic batsmen, fighter cricketer. Naresh enjoying begin from the first ball. The challenge, very famous man. And here we watch Kasim Babu turn from Asha Patil northeast end, facing him batsman Sujit Naik, number 1 wicketkeeper in Taluka cricket. Kasim Babu, right arm over the wicket, goes past us, goes to Naik, fuller lane, driven nicely all on the ground, nicely stopped by Aftab with the stroke batsman through for 1.
That was a faster one, lower full toss, and with the short back leaf firmly driven all on the ground. So 1-2 total now. His score moves up to 3 without loss. Suraj Joshi, adjustment in the field now. One of the very valuable player in Taluka cricket like Gyasuddin Sheikh and Suraj Joshi. As far as bowling concerned, Indian Missile and Dhanesh Manoj Bhoir. As far as batting concerned, king of Bhiwandi cricket, Bilal Sheikh and boundary man Nandan Patil. Here goes Kasim Babu. Bowls left lawn, once more away from the off stump. Kasim Babu not control on his line. The length is very good, but line is poor. One extra run, including in Mahendra's total. 4 without loss. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय कासिम बाबू हा गोलंदाजी करतोय. मात्र चांगली सुरुवात मी म्हणेल महेंद्र स्पोर्ट्स संघासाठी होत आहे, कारण की 2 चेंडू आतापर्यंत व्हाईट टाकलेले आहेत कासिम बाबू याने. लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज Kasim Babu. Atish Patil with us, the focus man of this tournament. Sandesh Patil with us. Suresh Patil with us. Vivek Patil with us. And here goes Kasim Babu. Reaches bowling mark. Facing him, Bhiwandian Abraham Benjamin de Villiers, Gyasuddin Sheikh. Misstepping, dead ball signal from umpire. What a class of Gyasuddin Sheikh. 4 men of the series so far in previous 10 tournaments. 2 by Suraj Joshi. He is also class all-rounder. And here goes Babu. Ball this time in his style of Abbey. What a fantastic effort. But ball is racing for 4. Athletic effort from Sujit, who taken a outstanding catch in Mapoli Cricket Dhamaka. Look at that, diving is forward, but finally one bounce ball is cross the fence for 4. 4 more to total now. His score moves up to 8 without loss. Kasim Babu cheering for his fielder. Magnificent effort. Babu. Ball this time, lovely looking drive. Check his stroke from Gyasuddin Sheikh. Driven soft hand, and with the stroke batsman through for 1. 1-2 total now. His score moves up to 9 for no wicket, chasing a target of 44. Could be a very interesting match because asking run rate is healthy, but lot of depend on Gyasuddin Sheikh, Papia Kharik, Sujit and Sachin Gaikwad. These 4 are very good player. This time goes his back foot punch, there's ball. Straight to deep extra cover. Somnath is there, finds the ball. Enough time, batsman gets 1. His score moves up to 10 for no wicket. 10 for no wicket. Still net to net fight going on. Kasim Babu reaches bowling mark, turn from Asha Patil, northeast end. Here he go. Goes past us, cross umpire Koti. This time tried to slogging around the off stump. Yes, Gyasuddin is out. Umpire raising his finger and prize wicket has gone. Gyasuddin on his way. Kasim Babu delighted, Balaji delighted. Look at that. Yes, inside edge of the bat, there is a knee catch and well held by wicketkeeper. Loud shot for caught behind and Gyasuddin is out.
आपण बघितलं अप्रतिम चेंडू होता आणि निश्चितच विकेट किपर याने कोणत्या प्रकारची चूक केली नाहीये. बॅटची निश्चित कड एज लागून निश्चित एस्टेगाच्या हातामध्ये गेला आणि फलंदाज बाद झाला गैसुद्दीन. एक ओवर की समाप्ति, मुकाबला बहुत ही खूबसूरत मोड़ पे पहुंच चुका है. 10 रन. गैसुद्दीन शेख के आउट होने के बाद देखना है क्या दबाव यहाँ पे बना पाती है, क्योंकि 3 ओवर बचे हैं और जीतने के लिए 34 रन चाहिए. नए बैट्समैन सचिन गायकवाड़ ऊपर भेजा है. मैं तो अक्सर कहता हूं कि ये जो सचिन गायकवाड़ है ना इनके सामने हवा काम करती है ना दवा काम करती है. बहुत ही अच्छे स्ट्राइकर हैं और आपको पता है डिप्यूटी मेयर में कहाँ सिक्सर जड़ दिया था उन्होंने. निश्चितच आपण पाहताय नवीन फलंदाज खेळपट्टीवर सचिन गायकवाड येतोय. या फलंदाजाने निश्चित आपण पाहतोय पार्टनरशिप करावी लागेल आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात करावी लागेल कारण की एक दिग्गज फलंदाज गैसुद्दीन आउट झाल्यानंतर थोडासा मानसिक दबाव आपण पाहतोय. गेंदबाजी के लिए इस वक्त आफताब को बुलाया गया है, जबकि आफताब आसमान में आबोताब से चमकता हुआ, लेकिन देखना है कि आफताब चमकते या नहीं. सूरज जोशी का जो गेम प्लानिंग रहा है वो थोड़ा अलग रहा है. खुद नहीं आए, अच्छे कप्तान है. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा अच्छी गेंद थी, सामने की ओर खेलना चाहते थे. मोटा सिरा गेंद गली में पहुंची अभी के पास. 1 रन. 11 पे पहुंचा है स्कोर महिंद्रा स्पोर्ट्स का. 44 के लक्ष्य का पीछा कर रही है महिंद्रा स्पोर्ट्स. अगला मुकाबला बी इंडियन ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है मैगी 11 के सामने. हरिकेश बहुत अच्छे फॉर्म में चल रहे हैं, टीम के कप्तान. आज मैगी ने पहले मुकाबले में बहुत खूबसूरत कैच पकड़ा था विकेटों के पीछे. जो 5 टॉप कैचेस रहे हैं इस सीजन में, उसमें मैगी का कैच भी अब शामिल होता हुआ. टॉप 5 कैचेस इसमें सुजीत पाटिल हैं, सुरेश पारदी हैं. इस मरतबा ड्राइव किया बहुत ही खूबसूरत अंदाज से, अपने बाईं और लंबा फासला तय किया. सिर्फ 1 रन. रनिंग बिटवीन द विकेट उतनी अच्छी नहीं है और सचिन गायकवाड़ इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते हैं. अजूनही 32 धावांची आवश्यकता आपण पाहतोय धावफलकावर, कारण की 12 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहतो गोलंदाजी करतोय आफताब, हा गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए आफताब. सामना करेंगे बैट्समैन सुजीत नाइक. रनों का दबाव बढ़ता हुआ आगे रखा था, फिर से वी की शक्ल में खेला. बहुत बढ़िया फील्डिंग. सिर्फ 1 रन. पूरी तरह से चार्ज हो चुकी है बालाजी स्पोर्ट. ये भी तो नहीं भूलना चाहिए जहां महिंद्रा ने 3 कप जीते वहां बालाजी 2 मर्तबा रनर्स रही. अगदी बरोबर आपण पाहताय. मात्र चांगला ओपिनियन देताना कर्णधारांनी सांगितलं होतं सूरज जोशी सन ऑफ भिवंडी की निश्चितच सोमनाथ कर्णधार आहे, त्यांनी त्याची ओपिनियन दिली होती की सर्व संघाला एकत्र होऊन हा सामना खेळावा लागेल आणि सर्वांनी 100% घेतलेला आहे आतापर्यंत 2 षटकामध्ये. 13 रन हो चुके हैं 1 विकेट गंवाने के बाद. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आफताब इस मरतबा हेलीकॉप्टर शॉट खेलना चाहता, लेकिन गेंद बल्ले पे पूरी तरह नहीं आई. पॉइंट पे पहुंची. 1 रन. हर गेंद अब दबाव बढ़ाती हुई महिंद्रा के बल्लेबाजी पर. कुल स्कोर 14 रनों पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद. इसके बाद जो मुकाबला है बी इंडियन बनाम मैगी 11, उसके बाद पायनियर बनाम वीरेन स्पोर्ट, उसके बाद पहला सेमीफाइनल, दूसरा सेमीफाइनल और मेगा फिनाले. लेट देवीदास ट्रॉफी 2017 का. आफताब बाएं हाथ से जाते हुए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. आफताब
आफ्ताब इस मरतबा गेंद को लॉफ कर दिया है, बहुत बढ़िया कोशिश वहां पर, लेकिन अच्छा बैकअप किया, रन दूसरा नहीं बन रहा है। नितीन पाटील आमच्यामध्ये येत आहेत, व्यासपीठावर उद्योगपती आहेत. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. लेट देवीदास पाटील चषक 2017 मध्ये वेलकम. नुकताच आगमन झालेलं आहे व्यासपीठावर नितीन पाटील साहेबांचं. मॅच आप अगर YouTube पे हैं तो आप सिर्फ टाइप कीजिएगा लेट देवीदास स्मृति कप 2017. 15 धाव फलक आपण पाहतोय. धावांचा विचार केला तर 15 धावा झाल्या आतापर्यंत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे सिद्दीक बाबा. नहीं, बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है और फील्डिंग का कितना अच्छा साथ है. सोमनाथ तो मानो ऐसा लग रहा है कि मजबूत काटी के होने के बावजूद बहुत क्विक लग रहे हैं. इस मरतबा फिर से इन फ्रंट ऑफ द विकेट खेला, गेंद मोटा सिरा लेके पॉइंट पे 1 रन बना. फिर से बढ़िया फील्डिंग. रनिंग बिटवीन द विकेट उतनी अच्छी नहीं है और 2 ओवर की समाप्ति पे अब रन बने सिर्फ 16 और बचे हुए 2 ओवर में राजू पाटिल बता रहे 28 रन चाहिए. आस्किंग रन रेट 14 पे जाता हुआ और गैसुद्दीन शेख आउट हो चुके हैं. लेकिन ये नहीं भूलना चाहिए पपिया खरीक अच्छे बैट्समैन है, अच्छे फॉर्म में चल रहे. लेकिन इस मैच का जो भी नक्शा है बचा हुआ, सूरज का 1 ओवर, सूरज जोशी का या फिर सचिन गायकवाड़ की बल्लेबाजी. अगदी बरोबर. सचिन गायकवाड हा एक फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे. मात्र त्याला फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण की चांगली गोलंदाजी केली. कासिम बाबू याने 10 दिवस दिले आपल्या पहिल्या षटकामध्ये. 10 दिवस. त्यानंतर आपण बघितलं अल्ताफ यांनी चांगली गोलंदाजी केली, 6 धावा दिल्या. 10 धावामध्ये जर विचार केला एक विकेट महत्वपूर्ण होता गॅसुद्दीन याचा, तो कासिम बाबूने आपल्या संघासाठी काढून दिला होता. आता सन ऑफ भिवंडी सूरज जोशी याचा षटक असणार आहे. या षटकामध्ये जर धावा बनल्यानंतर निश्चित मानसिक दबाव येऊ शकतो महेंद्र स्पोर्ट्स संघासमोर. सिद्दीक भावे सर, या षटकामध्ये सर्व निर्भय आहे. नहीं, ये ओवर काफी कीमती है क्योंकि यहाँ से मैच बनेगा भी और बिगड़ेगा भी. दिशा और दशा दोनों तय हो जाएंगी. गेंदबाजी के लिए सन ऑफ भिवंडी सूरज जोशी को बुलाया गया है. कमाल के खिलाड़ी हैं. ये मान्यवर कक्ष बताया जा रहा है. शेतच आपण पाहू शकता सुरेश पाटील, वसंतजी पाटील त्यांना दाखवलं जात आहे. व्यासपीठावर नुकतंच आगमन झाले नितीन पाटील वडपेगावचे उद्योगपती आहेत, ते देखील व्यासपीठावर दिसत आहेत आपल्याला. समय में कॉपरेट करना है बालाजी स्पोर्ट, क्योंकि यहाँ से अभी भी 5 मुकाबले बाकी हैं और सभी मुकाबले 4-4 ओवर के रहेंगे. तर आपण पाहतो पीएनसी स्टुडिओ मध्ये जे काही लहान मुलं बसले पडद्याला हात पकडून, आपण तो पडद्यातून हात काढायचा आहे, व्यवस्थितरित्या बसायचं आहे, आपण तिथून मॅचचा आनंद घ्यायचा आहे प्लीज. मॅच कडे बोलूया. मॅच एक रोमांचक स्थितीमध्ये, कॉमेंट्री देखील रोमांचक स्थितीमध्ये. सिद्दीक बावे सर, सूरज जोशी अहम ओवर के साथ आते हुए लेफ्ट आर्म राउंड विकेट सामना करेंगे बैट्समैन सचिन गायकवाड़. बहुत अच्छा बैटल. पहली गेंद आसमानी तूफानी छक्का और सूरज जोशी हो गए अक्का बक्का. कहां काम करती है इनके सामने हवा और दवा. क्या शॉट खेला है, गगनचुंबी स्ट्रोक. ये देखिए फलक बोस इमारत की तरह गेंद बहुत दूर आसमान में जाती हुई. देयर इज अ लॉट ऑफ अपॉर्चुनिटी फॉर एस होस्टेस ऑल्सो. कैच द बॉल. मैंने पहले ही कहा था कि सचिन गायकवाड़ और सूरज जोशी, ये ना कि महेंद्र और बालाजी, ये 2 खिलाड़ियों की टक्कर है. इम्तियाज पापा हमसे जुड़ते हुए गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी. प्रतिम फटका मी म्हणेल सचिन गायकवाड याचा, मॅन फ्रॉम पिंपलनेर, एक जबरदस्त फलंदाज आपण पाहत आहे. नहीं, षटकाराने निश्चितच सूरजाचा आगाज केलेला आहे. आक्रमण भी किस पे किया है, यही है कि हार्ड थिंग इज ब्रोकन अर्लियर. आपको चोट सिर्फ सही जगह लगानी है, अगर सख्त गेंदबाजी हो या सख्त चीजें हो. फिर से पुल और पावरफुल 6 रन. ये तो गजब के खिलाड़ी हैं सचिन गायकवाड़. तगड़े हैं और बहुत ही तगड़े शॉट खेलते हैं. खराब गेंद नहीं थी,
लेकिन देखिए शॉट को बनाया था, फ्रंट लेग को गेंद की लाइन से अलग किया, बल्ले की बीचों बीच गेंद जाती हुई 6 रन। आप कठिनाइयों में बालाजी, क्योंकि बची हुई 10 गेंदों में इक्वेशन बदल चुका है और 16 रन चाहिए। 12 रन जब 2 गेंदों पर आते हैं तो मुकाबला मोड़ ले लेता है। आपण बघितलं बॅक टू बॅक 2 षटकार सचिन गायकवाड मॅन फ्रॉम पिंपलनेर याच्या बॅटमधून निघतायत आणि जगदीश नाईक देखील या मॅचचा आनंद घेत आहे। वंडर ऑफ भिवंडी कालच्या दिवसामध्ये थोडंसं निराश झाले होते, मात्र मॅचचा आनंद घेता येते घर बसल्यास। निश्चितच बेस्ट ऑफ लक महेंद्रसाठी आणि ऑल इज वेल चालतोय आतापर्यंत, कारण की सचिन गायकवाड चांगली फलंदाजी करत आहे। सूरज जोशी मॅन फ्रॉम पिंपलकर आपण पाहताय त्याच्यावर पलटवार केलेला आहे, 2 षटकार ठोकले आतापर्यंत। सचिन गायकवाड बहुत ही शांत खिलाड़ी हैं, तगड़े बैट्समैन हैं, तगड़े स्ट्रोक्स भी लगाते हैं, इसीलिए तालुका क्रिकेट में बहुत ही फेमस है। कई ऐसे खिलाड़ी हैं जिनका खेल देखने लायक होता है, कई ऐसे गेंदबाज हैं जिनकी गेंदबाजी काबिले दीद होती। ये क्या कर डाला और अद्भुत शॉट, बीमर गेंद 6 रन, अद्भुत स्ट्रोक, जंपिंग पंच किया था वहां पे 6 रनों के लिए और लगभग ये देखिए जंपिंग पंच, अद्भुत, ओहो उछल के मारा, बिग बैश की याद ताजा होती भी। इतना मोटा बदन लेकिन हवा में उछले तो अलग ही नजर आता है। बहरहाल उछल कूद में आप सूरज जोशी कठिनाइयों में, फ्री हिट भी है और हैट्रिक छक्का लगा चुके हैं 6ठे बैट्समैन। 5वें बैट्समैन सचिन गायकवाड। मैंने पहले ही कहा था कि मैच या तो सूरज जोशी ले उड़ेंगे या सचिन गायकवाड। फ्री हिट है, दोनों हाथ में लड्डू इस वक्त सचिन गायकवाड के, जबकि गेंद सूरज जोशी के हाथ में। एक और गेंद जाएंगी स्टैंड में, 6 रन, ये तो उनका ट्रेडमार्क है। गयासुद्दीन शेख को देखिए उठकर दाद देते हुए प्लेस पवेलियन से सचिन गायकवाड को। निश्चितच कारण की मोठा प्लेयर आहे, त्याला समजलं की या फटक्यांची आतिषबाजी। 41 रन, 3 रन चाहिए इस मुकाबले को जीतकर महिंद्रा स्पोर्ट्स को सेमीफाइनल में पहुंचने के लिए। 4 गेंदों में 4 सिक्सर, 6 में 6 सिक्सर बी इंडियन ट्रॉफी में लगाए थे आसिफ ने। इसी ग्राउंड पर कासिम बाबू की जो मेहनत थी उस पे पानी फिर गया। एक और मिस टाइम स्ट्रोक है इस मर्तबा, लेकिन सेफ लैंडिंग होती हुई 1 रन, 2 रन और चाहिए। हवा तो नहीं चल रही है, लेकिन हवा वाले बैट्समैन गेंदबाजी के लिए कोई भी दवा नहीं रख रहे। ड्राइव किया गेंद को, 1 रन बनता हुआ, सिर्फ 1 रन चाहिए सेमीफाइनल में पहुंचने के लिए। क्या गजब की बल्लेबाजी, मूड बना दिया दर्शकों का। सर 27 रन अब तक का महंगा ओवर, ये भी जाएंगी नहीं, अंदर है, लेकिन आफताब के सामने सूरज आया, कैच छूटा और इस मैच को जीत लिया है महिंद्रा स्पोर्ट्स ने। अभिनंदन एमएलए रुपेश मात्रे, अभिनंदन संजय मात्रे एंड 8 लाख बालाजी स्पोर्ट 8 लाख जीतू मानेरकर, दयानंद चोरगे। मैन ऑफ द मैच अगर यहाँ जितने दर्शक देख रहे हैं उनको हम पूछेंगे कि आपको वोट देना है, सभी के वोट रहेंगे उस बैट्समैन को जिनके सामने ना हवा काम करती है ना दवा। बैट्समैन का नाम है सचिन गायकवाड। एक देखिए सामने वो बी इंडियन के सपोर्टर्स हैं, आपको पर्दे को हाथ नहीं लगाना है और उसके ऊपर से नहीं जाना है प्लीज।
अथवा आपको वहां से हटा दिया जाएगा। पर्दे को हाथ नहीं लगाना है। निश्चितच आपण वळणार आहोत व्यासपीठावर सन्माननीय मान्यवरांचा आम्ही सन्मान करत आहोत। आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी सचिन गायकवाड। नितीन पाटील उपस्थित आहेत, वडपेगावचे समाजसेवक, निश्चितच उद्योगपती, डासिंग पर्सनॅलिटी। मी विनंती करतोय या स्पर्धेचे फोकसमॅन संदेश पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते निश्चितच नितीन पाटील वडपेगावचे समाजसेवक आणि उद्योगपती यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आणि निश्चित वेलकम पप्पू काका, पप्पू चौधरी यांचं देखील आगमन झालेलं आहे। मात्र स्वागत आणि सन्मान होत आहे व्यासपीठावर। आपण पाहतोय वडपेगावचे निश्चितच डायसिंग समाजसेवक आणि उद्योगपती यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे। या स्पर्धेचे वन मॅन शो आपण पाहतोय संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते। त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत व्यासपीठावर, कारण की सचिन गायकवाड यांनी हॅट्रिक साजरी केली होती आणि आपल्या संघाला विजेश्री खेचून आणून दिला आहे। म्हणून आता मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे। मी विनंती करतोय नितीन पाटील वडपेगावचे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सचिन गायकवाड मॅन फ्रॉम पिंपलनेर याला पण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे। पाहू शकता आपण सचिन गायकवाड याला दाखवलं जात आहे, कारण की सुंदर फलंदाजी केली, आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे। अभिनंदन, बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी। मात्र आपण बोलणार आहोत क्रिकेट ग्राउंड मध्ये माझी जोडीला शशिकांत केने पुन्हा एकदा जोडलेला आहेत। शशिकांत केने यानंतरचा देखील सामना देखील एक बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळणार। मॅगी 11 वर्सेस बी इंडियन बिग मॅच प्रेक्षक दाखवत आहेत की हा मोठा मुकाबला होतोय, कारण की बी इंडियन म्हटलं तर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय। काय वाटतोय हा सामना देखील त्याच स्थितीमध्ये होणार आहे शशिकांत केने? निश्चितच थँक्यू संदेश पाटील। आता आपण जो सामना बघितला, आता बालाजी स्पोर्ट वर्सेस महेंद्र स्पोर्ट, अतिशय असा रंगतदार सामना। सुरेख फलंदाजी केली होती ती सचिन गायकवाड याने आणि प्रेक्षकांच्या